गुंतवणुकीच्या बहाण्याने एका व्यक्तीची 26 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली। ही घटना सन 2020 ते 3 ऑगस्ट 2024 या कालावधीत फुलेनगर चिंचवड येथे घडली। दिबंधू रूपकुमार गांगुली, रूपकुमार अरुणकुमार गांगुली आणि एक महिला अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। या प्रकरणी चिंचवड येथील एका व्यक्तीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांना जीत एअर कार्गो या कंपनीत गुंतवणूक केल्यास अधिक परतावा मिळेल असे आमिष दाखवले। थायलंड येथील एका हॉटेल व्यवसायाच्या नावाने बनावट ऑडिट रिपोर्ट फिर्यादी यांनी दाखवून त्यांच्याकडे गुंतवणूक केल्यास आरोपीकडे एकूण शेअरपैकी 20% शेअर फिर्यादी यांच्या नावावर करण्याचे आमिष दाखवले। यामध्ये फिर्यादी यांची 26,50,000 रुपयांची फसवणूक झाली। निगडी पोलीस पुढील तपास करीत आहेत।